नमस्कार मुलांनो, परत एकदा सर्वांचं स्वागत. आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं इंटिग्रेटेड रेट लॉ, त्याच्यानंतर पुढे जाऊन बघायचं हाफ लाईफ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. तर इंटिग्रेटेड रेट लॉ जर आपल्याला फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा घ्यायचं असेल तर इथं आपल्याला रिॲक्शन कन्सिडर करायला पाहिजे. उदाहरणार्थ ए हा रिॲक्टंट आहे आणि त्याच्यापासून पी हा प्रोडक्ट मिळतोय. ह्या रिॲक्शनसाठी समजा आपल्याला इन्स्टंटेनियस रेट लिहायचा असेल तर तो इन्स्टंटेनियस रेट काय येणार, रेट इज इक्वल टू काय लिहिणार आपण, मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइडेड बाय काय डी टी. आणि डिफरन्शियल रेट लॉ लिहायचा असेल तर तो डिफरन्शियल रेट लॉ ह्या रेटसाठी काय येईल, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 1. जर इथं विचार केला तर दोन्हीची लेफ्ट साईड सेम आहे, म्हणजे राईट साईड वरून आपण डिफरन्शियल रेट लॉ या ठिकाणी काय लिहू शकतो, डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइडेड बाय डी टी इज इक्वल टू काय येईल, के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 1. आता सिमिलर टर्म समजा आपण एक बाजूला घेतलं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन टर्म जी राईट साईडला आहे ती टर्म जर आपण इकडे घेतली आणि हे dt आणि निगेटिव्ह साईन जर राईट साईडला नेलं तर नवीन इक्वेशन काय होणार, डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइडेड बाय काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू काय येणार, मायनस के इंटू काय येईल dt येईल. आता इथंपर्यंत जे आपण इक्वेशन लिहिले हे कोणतं आहे, डिफरन्शियल रेट लॉच्या फॉर्ममध्ये. आपल्याला पाहिजे काय, इंटिग्रेटेड रेट लॉ पाहिजे. म्हणजे ह्या डिफरन्शियल रेट लॉचं आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे. याचं इंटिग्रेशन करून आपण इंटिग्रेटेड रेट लॉ मिळवणार आहोत. डिफरन्शियल रेट लॉचं इंटिग्रेटेड रेट लॉ मध्ये का कन्व्हर्जन करायचं बघा. जर आपल्याजवळ डिफरन्शियल रेट लॉ असेल तर तो फक्त आपल्याला एखाद्या ठराविक इन्स्टंटला, एखाद्या ठराविक टायमिंगला रिॲक्शनचा रेट किती आहे याच्याबद्दलच फक्त माहिती देतो. मात्र जर आपल्याजवळ इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन असेल तर ते इक्वेशन आपल्याला थ्रू आउट दी रिॲक्शन काय काय चेंज झाले ती सगळी माहिती आपल्याला कशापासून मिळते, इंटिग्रेटेड रेट लॉ पासून. म्हणजे काय त्या ठराविक वेळी रेट किती आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन किती आहे याची एक्झॅक्ट माहिती आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ पासून मिळते. म्हणून आपल्याला ह्या डिफरन्शियल रेट लॉचं इंटिग्रेटेड रेट लॉ मध्ये कन्व्हर्जन करायचं. आता कन्व्हर्जन करताना आपल्याला इथं लिमिट्स घ्यावी लागतात. लिमिट्स कोणती घ्यायची बघा, कॉन्सन्ट्रेशनची लिमिट्स दोन घ्यायची. एक कोणतं घ्यायचं, A0, आणि दुसरं कॉन्सन्ट्रेशनचं लिमिट कोणतं घ्यायचं, AT घ्यायचं. आता A0 लिमिट घेताना या ठिकाणी टायमिंग किती असणार, 0 असणार. आणि AT लिमिट घेताना टायमिंग किती असणार, t इज इक्वल टू किती असेल, t. म्हणजे थोडक्यात काय, जे सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन A0 होतं ते t एवढी टायमिंग झाल्यानंतर कशामध्ये कन्वर्ट झालं, AT मध्ये कन्वर्ट झाले. म्हणजे काय, याच्यापेक्षा हे कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं असणार आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला ह्या A0 ऐवजी कॉन्सन्ट्रेशन साठी काय वापरायचं आहे, स्मॉल a सुद्धा वापरायचं. आणि AT च्या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे, a मायनस एक्स. आता a मायनस एक्स जर का AT साठी असेल तर x चा अर्थ काय, x मीन्स डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे काय, t एवढ्या टायमिंग मध्ये A0 मधलं x एवढं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झाल्यानंतर शिल्लक राहणारं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कोणतं, AT. मग आता आपल्याला हे इक्वेशन इथं जे दिलेलं इक्वेशन आहे, इक्वेशनचं काय करायचं, इंटिग्रेशन करायचं. त्यामुळं इंटिग्रेशन ऑफ कशाचं इंटिग्रेशन, डी ए अपॉन ए. लिमिट याची काय घ्यायची, इनिशियल लिमिट याचं घ्यायचं A0, फायनल लिमिट याचं घ्यायचं AT इज इक्वल टू राईट साईडला मायनस के. इथे इंटिग्रेशन कशाचं करायचं आहे, DTचं करायचं. या ठिकाणी लिमिट 0 असणार, या ठिकाणी लिमिट काय असणार, T असणार. आता याचं इंटिग्रेशन केल्यानंतर काय येतं, LN येतं, कॉन्सन्ट्रेशन ए. आणि याची इथं लिमिट्स लिहायची. काय लिमिट्स येणार, इनिशियल लिमिट A0, फायनल लिमिट काय येतं AT इज इक्वल टू राईट साईडला काय येतं मायनस के. याचं अप्पर लिमिट T मायनस लोअर लिमिट 0. पुढे आता काय होतं बघा, LN काय येतं, अप्पर लिमिट AT मायनस LN लोअर लिमिट A0 इज इक्वल टू मायनस के इंटू काय आलं, T आलं. आता LN AT मायनस LN A0 ऐवजी आपण काय लिहू शकतो, LN AT अपॉन काय लिहू शकतो, A0 इज इक्वल टू मायनस KT. आता इथं LN म्हणजे काय, LN म्हणजे काय, नॅचरल लॉग. म्हणजे आपण काय लिहितो, लॉग टू बेस E म्हणजेच LN. तुमचं परत पुन्हा कन्फ्युजन नको, हे LN म्हणजे काय आलं, LN म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला झालेलं असेल ज्या ठिकाणी तुम्ही नॅचरल लॉग घेताय ज्याचा बेस काय असतो, ए असतो, तो त्याचा अर्थ काय या ठिकाणी आपण LN म्हणून घेतलेला आहे. समजा आपण आता ह्या इक्वेशनचा अँटीलॉग घ्यायचं म्हटलं, अँटीलॉग घ्यायचं म्हटलं की इथे काय होणार, ही जी काय लेफ्ट साईड आहे लेफ्ट साईडचं हे LN निघून जाईल. लेफ्ट साईडला राहणार काय,
AT अपॉन काय राहील A0, राईट साईडला काय येणार e KT. हे इक्वेशन तुम्हाला पुढं लक्षात ठेवायचं आहे. परत पुढं काय करता येईल बघा, समजा हे A0 इकडे डिवाइड आहे, ते इक्वेशनच्या राईट साईडला आणले तर काय होणार e ला काय होईल मल्टिप्लाय होईल. म्हणजे पुन्हा अजून एक आपण इक्वेशन कोणतं लिहू शकतोय AT इज इक्वल टू काय लिहिलं राहील A0 इंटू e KT. हे सुद्धा इक्वेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण MCQsला हे इक्वेशन्स येतात, तुम्हाला ऑप्शन मध्ये इक्वेशन्स असतात, त्यामुळे तुम्हाला इक्वेशन्स लक्षात ठेवावे लागतील किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन साठी सुद्धा तुम्हाला ही इक्वेशन्स इम्पॉर्टंट आहेत. आता याच्या पुढे जाऊन काय करायचं आहे बघा, आता काय करायचं बघा, याच्यामधलं हे निगेटिव्ह साईन जे आहे ते इकडल्या बाजूला आणायचं. निगेटिव्ह साईन इकडल्या बाजूला आणल्यानंतर काय होणार -ln, इथे काय येईल AT डिवाइडेड बाय काय येणार A0 इज इक्वल टू काय येणार K इंटू T. आता हे जर इनव्हर्स आपण केलं म्हणजे A0 आपण AT असं इनव्हर्स केलं तर हे निगेटिव्हचं कशामध्ये होतं पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजे पुढे आपण काय लिहू शकतो ln. आता हे इनव्हर्स केलं A0 वरती गेला आणि AT तर खाली आलेला आहे इज इक्वल टू काय आलं KT आलं. आता हे T इकडल्या बाजूला केला मल्टिप्लाय, जर ते इकडल्या बाजूला आल्यानंतर काय होणार 1/T होईल. म्हणजे परत पुढची स्टेप काय असेल 1/T ln, त्यानंतर A0 डिवाइडेड बाय काय येईल AT इज इक्वल टू काय आलं K आलं. मी फक्त काय करतो हे K जे आहे ते इकडल्या साईडला लिहितो. म्हणजे आपलं इक्वेशन काय तयार झालं K इज इक्वल टू 1/T ln A0/AT. आता ln चा नेमका अर्थ काय, ln म्हणजे का हा नॅचरल लॉग असतो. ln इज नथिंग बट लॉग टू बेस E, आणि लॉग टू बेस E आणि लॉग टू बेस 10 मध्ये काय रिलेशन असतं, जर आपण लॉग टू बेस 10 ला कितने मल्टिप्लाय केलं 2.303 न मल्टिप्लाय केलं तर त्याचा अर्थ काय ते कशाला इक्वल असतं लॉग टू बेस E ला, म्हणजेच कशाला ln ला काय असतं ते इक्वल असतं. म्हणजे आता इथे काय करायचं हे ln रिप्लेस करायचं, ln रिप्लेस करून त्या ठिकाणी कोणती टर्म टाकायची 2.303 इंटू लॉग टू बेस 10. म्हणून हे पुन्हा इक्वेशन कसं तयार होईल K इज इक्वल टू 2.303 डिवाइडेड बाय T, त्यानंतर लॉग ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 डिवाइड बाय फायनल कॉन्सन्ट्रेशन रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन AT टू द बेस 10. आणि सुरुवातीला मी तुम्हाला अजून एक सांगितलं होतं काय A0 जे आहे याच्याऐवजी आपण काय वापरतो स्मॉल a वापरतो आणि AT ऐवजी आपण काय वापरतो A - x. मग आता या दोन टर्म समजा टाकून पुन्हा इक्वेशन लिहायचं म्हटलं तर परत इक्वेशन कसं येईल K इज इक्वल टू 2.303 डिवाइड बाय काय येईल T लॉग ऑफ काय येणार A अपॉन A - x टू दी बेस 10. तर हे दोन जे फॉर्म्युले आहेत हे दोन फॉर्म्युला आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याचबरोबर हे बाकीचे फॉर्म्युले हा फॉर्म्युला असेल किंवा त्याचे हे फॉर्म असतील, हे फॉर्म आपल्याला MCQ साठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण काय केलं, जे सुरुवात कशापासून केलेली होती डिफरन्शियल रेट लॉ पासून सुरुवात केली होती, त्या डिफरन्शियल रेट लॉ पासून शेवटी आपण काय मिळवलेलं आहे इंटिग्रेटेड रेट लॉची वेगवेगळी इक्वेशन्स मिळवलेली आहेत. हे आपल्याला फर्स्ट ऑर्डर साठी रेट कॉन्स्टंटचे मिळालेले इक्वेशन. आता ह्या इक्वेशनवर आपल्याला काय काढायचं आहे रेट कॉन्स्टंटचं युनिट काय येतं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी. या ठिकाणी हे दोन्ही टर्म आहेत त्या कॉन्सन्ट्रेशनचे आहेत, म्हणजे जे याचं युनिट असणार A0चं तेच युनिट कुणाचं येणार ATचं येणार. म्हणजेच ह्या दोघांची युनिट्स एकमेकाला पूर्णपणे काय करतील कॅन्सल केल्यामुळं ही पूर्ण टर्म कशा असणार आहे युनिट लेस असणार आहे. आता राहिलं फक्त युनिट कुणाचं आहे टाइम्स युनिट एक तर सेकंद मध्ये असेल, मिनिट मध्ये असेल, हावर्स मध्ये असेल किंवा इयर्स मध्ये असेल, बरोबर. त्या पद्धतीने जर आपल्याला केस युनिट काढायचं झालं तर ते काय असणार 1 अपॉन काय असेल टाइम असेल, आणि टाइम जे छेदामध्ये ते अंशामध्ये आणले काय होणार टाइम इनव्हर्स होणार. मी थोडक्यात काय युनिट ऑफ के काय असणार आहे केस युनिट काय असणार आहे टाइम इनव्हर्स. मग टाइप मध्ये काय तर सेकंड इनव्हर्स असेल किंवा मिनिट इनव्हर्स असेल किंवा त्या ठिकाणी इयर्स मध्ये इनव्हर्स येईल किंवा अजून काय हावर्स मध्ये काय असेल इनव्हर्स मध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर थोडक्यात काय तर केस युनिट काय तर टाइम इनव्हर्स. मात्र ही कुणासाठी फॉर ए फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, कारण रिॲक्शनची ऑर्डर बदलली की केचं युनिट सुद्धा बदलतं, ते आपल्याला पुढे सुद्धा शिकायचं आहे.
आता आपल्याला काय बघायचं आहे, हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डरसाठी असणारे हाफ लाईफ. हाफ लाईफचा अर्थ काय, समजा तुमचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 2 मोलर आहे, एका ठिकाणी 4 मोलर आहे, एका ठिकाणी 7 मोलर आहे, एका ठिकाणी 9 मोलर आहे. मात्र या ठिकाणी ह्या प्रत्येक ठिकाणी तुमची हाफ लाईफ टाईम समजा सेम असेल, 5 मिनिट असेल. म्हणजेच 5 मिनिट नंतर काय होणार, जे कॉन्सन्ट्रेशन किती आहे 2 मोलर आहे ते 5 मिनिट नंतर कितीमध्ये कन्वर्ट होईल, 1 मोलरमध्ये. जे कॉन्सन्ट्रेशन 4 मोलरमध्ये ते 5 मिनिट नंतर कन्वर्ट होईल कशामध्ये, 2 मोलरमध्ये. जे 7 मोलर आहे ते 5 मिनिट नंतर कन्वर्ट होईल 3.5 मोलरमध्ये. जे 9 मोलर आहे ते कन्वर्ट होईल 4.5 मोलरमध्ये. थोडक्यात काय, हाफ लाईफ टाईम कशाला म्हणायचं आहे, ज्या टायमिंगला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होऊन त्याच्या अर्ध्या कॉन्सन्ट्रेशनला पोहोचतं त्या टायमिंगला काय म्हणायचं आहे, हाफ लाईफ टाईम म्हणायचं आहे. मग त्या पद्धतीने समजा आपण इथं गेलो, आपल्याला हाफ लाईफ टाईम समजा काढायचे असेल तर याचा अर्थ काय, इथं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 आहे आणि रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 80 आहे. तर हाफ लाईफ म्हणजेच मगाशी मी म्हटलं, हे जे काय A0 असणार ते सुरुवातीच आणि 80 असणार आहे काय रिमेनिंग, आणि हे रिमेनिंग असणारं कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीच्या कॉन्सन्ट्रेशनपेक्षा कसं पाहिजे, हाफ पाहिजे. म्हणजे इथं 80 इज इक्वल टू ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, A0/2. मात्र कधी, ज्यावेळी टायमिंग किती असेल, T इज इक्वल टू 1/2. म्हणजे आता ह्या इक्वेशन आपल्याला चेंज काय करायचं बघा, हे टी च्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवायची, कोणती, T1/2. आणि 80 या ठिकाणी कोणती व्हॅल्यू लिहायची, A0/2. पुन्हा हे इक्वेशन कसं होईल, K इज इक्वल टू 2.303 डिवाइडेड बाय T1/2. त्यानंतर लॉग ऑफ काय येईल, A0 डिवाइडेड बाय काय येणार, A0/2 टू दी बेस 10. कारण 80 इज इक्वल टू काय घेतलं आपण, A0/2. ए ला ए कॅन्सल होईल, हे 2 वरती आल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय होईल. मल्टिप्लाय झाल्यानंतर पुन्हा इक्वेशन कसं येणार, K इज इक्वल टू 2.303 अपॉन T1/2 लॉग ऑफ कशाचा असेल, 2 चा टू दी बेस 10. आता हे रिअरेंज आपण केलं, T1/2 इकडे घेतलं, K तिकडल्या बाजूला घेतलं. पुन्हा इक्वेशन कसं होणार, T1/2 इज इक्वल टू 2.303 अपॉन K लॉग ऑफ 2 टू दी बेस 10. आता 2 चा लॉग किती असतो, 0.3010. म्हणजे परत पुढं 2.303 डिवाइड बाय K, याचा लॉग किती असतो, 0.3010 इज इक्वल टू, हे जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येतं, 0.693 च्या आसपास येतं, डिवाइड बाय K इज इक्वल टू T1/2. म्हणजेच हे आपल्याला फायनल इक्वेशन कशासाठी मिळालं, हाफ लाईफ टाइम ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता इथं जर आपण हे शेवटचं इक्वेशन भेटलं तर आपल्याला एक लक्षात येईल, तर कुठंही आपल्याला कॉन्सन्ट्रेशनची टर्म्स बघायला मिळत नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनची जी हाफ लाईफ टाइम असते ही काय असते, इनडिपेंड ऑन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. हे MCQ साठी खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे. MCQ ला याच्यावर क्वेश्चन असतो, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनची हाफ लाईफ टाइम ही इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नसते. आय थिंक हे दोन्ही तुमचे जे काही पॉईंट्स आहेत, कोणकोणते, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन अँड हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, दोन्ही सुद्धा अगदी तुमचं चांगल्या प्रकारे क्लिअर झालेलं असेल.